नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयामार्फत जी काही जाहिरात आलेली आहे, आता त्याचे फॉर्म जवळपास संपत आले। 16 जानेवारी शेवटची डेट आहे। बऱ्याच उमेदवारांनी भरलेले त्या अभ्यासाला आता लागलेले आहेत। याच्यामध्ये क्लर्क हे जे महत्त्वाचं पद आहे त्याला जवळपास 1.5 लाख पेक्षा जास्त अर्ज आलेत मित्रांनो। मग या 1.5 लाखाच्या स्पर्धेत जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला किमान म्हणजे किती गुण जे आहेत तर ते घ्यावे लागतील की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जे आहेत तर ते इथं पास होऊ शकतात। तर हा एक महत्त्वपूर्ण फॅक्टर जो आहे तर तुम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तुम्ही एक सेफ स्कोर म्हणजे टार्गेट स्कोर काय ठेवला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला एक खूप डिटेल मधलं ॲनालिसिस आणलेलं आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। असं ॲनालिसिस तुम्हाला कुठेच पाहायला नाही मिळणार आणि या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या याच चॅनलवर पाहायला मिळतात। म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। आणि त्यासोबतच मित्रांनो, शिपाई भरती आणि लिपिक भरती या दोन्ही बॅचेसच्या दोन्ही पदांच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत। शिपाईची फक्त 199 रुपयात आहे। इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। क्लर्कसाठीची पण बॅच आहे ती पण तुम्ही नक्की जॉईन केली पाहिजे। सोबतच एक लक्षात घ्या, पीवायक्यू बॅच आहे, त्याच्यामध्ये सगळे पीवायक्यू फक्त 11 रुपयात सगळं पीवायक्यू वगैरे भेटेल। आणि लवकरच शिपाईची आता आपण 21 अपेक्षित प्रश्नसंच टेस्ट सिरीज लॉन्च करतो। तुम्ही 10वी वगैरे पाहिलं असेल, 21 अपेक्षित असतात, याच्यामध्ये खूप मुलांना पास होऊन जातात। तर अशाच या धर्तीवर 21 अपेक्षित प्रश्नसंच टेस्ट सिरीज आपण लॉन्च करत आहोत। 99 रुपये तुम्हाला 21 प्रश्नपत्रिका मिळतील शिपाई या पदाच्या। लिपिकच्या पण लवकरच तुमच्यासाठी लॉन्च होणार आहे, पण आता शिपाईची जी आहे तर ते आपण इथं लॉन्च करत आहोत 21 अपेक्षित टेस्ट सिरीज। आणि सध्या बार्टी मार्फत राज्यसेवा MES कंबाईन IBPS पोलीस भरती यांच्याकडे जर तुमची निवड झाली असेल तर तुम्ही नक्कीच इग्नाइट अकॅडमीला तुमचा पहिला पसंतीक्रम जो आहे तर तो देऊ शकतात। कारण याचं आहे की इथं तुम्हाला हा सर्व स्पेशल शिक्षक वर्ग असणार आहे, महाराष्ट्रातनं सर्वोत्कृष्ट टीम असणार आहे। तुम्हाला नोट्स, तुम्हाला अभ्यासासाठी जे जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात। म्हणून आजच तुम्ही प्रायोरिटी नंबर 1 देऊ शकतात। अधिक माहितीसाठी आमचा हा नंबर आहे, यांना कॉल करून तुम्ही काही असेल माहिती विचारू शकता। चला तर लक्षात घ्या, निवडीचे टप्पे बघा। एकूण जो तुमचा कट ऑफ लागतो ना मित्रांनो, तो कितीचा लागतो माहितीये का? 150 वर लागतो तुमचा कट ऑफ। तुमचा कट ऑफ कितीवर लागतो? 150 या गुणांवर लागतो। याच्यामध्ये 90 गुणांची तुमची लेखी परीक्षा असते, लेखी परीक्षा असते, लक्षात घ्या। त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात तुमची टायपिंग असते मित्रांनो, टायपिंग असते ज्याला तुमचे 20 गुण असतात। आणि शेवटच्या याच्यात तुमचा इंटरव्ह्यू म्हणा त्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला 40 गुण जे आहेत तर ते असतात, 40 गुण असतात। टोटल जर तुम्ही कराल बघा, 90 प्लस 20 प्लस 40 म्हणजे असे किती झाले? 150 गुण। आणि याच 150 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं। या 90 गुणांपैकी मिनिमम पासिंग मार्क्स हे 45 आहेत। 45 गुण घेणं आवश्यक आहे, 45 गुण आवश्यक आहेत। म्हणजे काय की फक्त 45 गुण घेतले तर तुम्हाला टायपिंगला बोलवतील का? याचं उत्तर नाही। 45 म्हणजे काय मित्रांनो, 45च्या खाली जर आलं तर जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण एकालाही घेणार नाही। जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण एकालाही अलाउ करणार नाही ते। 45 किमान गुण घेणं इथं आवश्यकच असणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। त्याच्यानंतर इथं टायपिंग मध्ये देखील 10 मार्क घेणे आवश्यक आहे, तुम्हाला 10 गुण घेणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला 40 पैकी 16 गुण घेणं आवश्यक आहे। म्हणजे हे काय मित्रांनो, मिनिमम गुण आहेत। पण मिनिमम गुण याचा अर्थ तुम्ही पास होता का असं नाही। पासिंग गुण हे वेगळे असतात, मिनिमम गुण हे वेगळे असतात। हे मिनिमम म्हणजे काय, एवढं तुम्हाला मार्क जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। लिपिक पदासाठी आता आपण काय करूया मित्रांनो, आता ज्या काही 1332 जागा आहेत जवळपास 2025च्या आता आलेल्या, परंतु याची मागची जी जाहिरात आली होती बॉम्बे हायकोर्टची 129 जागा होत्या, 5 दिव्यांगांना होत्या 124 जागा। म्हणजे आपल्या ओपन म्हणजे सगळ्यांसाठी जागा किती होत्या? 124 जागांसाठी ही भरती आली होती। 2025 मध्ये जी परीक्षा झाली, ऑगस्ट मध्ये झालेली, याचा नुकताच निकाल लागलेला आहे। आणि या निकाला संदर्भात आपण एक प्रचंड थोडीशी एक मेहनत घेतलेली आणि तुमच्यासाठी एक डिटेल अनालिसिस मी घेऊन आलेलो आहे। आता त्यांनी जी लिस्ट लावली त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं मित्रांनो, हे इथं नावे होते आणि त्यांना डायरेक्ट फायनल 150 पैकी किती गुण मिळालेले असे 124 लोकांची यादी होती। आता मग याच्यामध्ये आपल्याला हे कळत नव्हतं ना की नेमका त्याला लेखी परीक्षेला किती गुण होते। तर याच्यासाठी त्यांची काय होती, एक 27,000 उमेदवारांची यादी होती, ज्याच्यामध्ये इकडचे गुण होते या 90 पैकी। मग मी काय केलं, हे 124 नाव घेतले, यांचे हे गुण लिहून घेतले आणि हे त्या मोठ्या PDF मध्ये एकत्र करून घेतले। आणि मग टायपिंगला त्यांना किती गुण मिळाले असेल टायपिंग इंटरव्ह्यूला, तर त्याचा मी तो एक रेशो काढण्याचा इथं जो आहे तो प्रयत्न केलेला आणि याच्यावरच मी तुम्हाला एक अनालिसिस जे आहे तर तुम्हाला सांगणार आहे। म्हणून तुम्ही बघाल की आपण जे काही गोष्टी सांगतो ते एकदम डिटेल अनालिसिस करूनच सांगत असतो। मागच्या वेळी लक्षात घ्या, 124 म्हणजे 27,090 उमेदवार हे शॉर्टलिस्ट झाले होते मित्रांनो। शॉर्टलिस्ट लागली होती बरं का मागच्या वेळी। मग एवढ्याच उमेदवारांना परीक्षा देता आली।
10,000 उमेदवारांनी परीक्षा शुल्कच भरलं नाही. जवळपास 37,000 उमेदवारांची यादी लागली होती. 10,000 उमेदवारांनी परीक्षा शुल्कच भरलं नाही. 27,000 उमेदवार फायनली परीक्षेला बसले. ज्यांनी लेखी परीक्षा दिली 27,090. बघा 27,069 हा नंबर दिसायचा, पण 27,090 आहे. त्याच्यापैकी लक्षात घ्या, टायपिंगला किती लोकांना बोलवलं माहितीये का? 1,158 टायपिंगसाठी बोलवण्यात आले. मग याच्यात त्यांनी कट ऑफ काय लावला होता? लक्षात घ्या, 64 लावला होता 90 पैकी. 90 पैकी मागच्या वेळीचा कट ऑफ किती होता लेखी परीक्षेचा? जर तुम्हाला विचारलं तर याचं उत्तर असेल 64. बघा, कट ऑफ मार्क 64 is for screening test being eligible for typing test by applying short listing criteria as per the number of posts advertised. आता त्यांना टायपिंग टेस्ट साठी मुंबई वगैरेला बोलवण्यात आलं, ती गोष्ट वेगळी आहे. 124 जागा होत्या आणि 64 कट ऑफ लागला. किती? लेखी परीक्षेचा. आणि किती बोलवण्यात आले? 1158 एवढे उमेदवार जे आहेत तर टायपिंग टेस्टला इथं बोलवण्यात आले. मित्रांनो, हे इथपर्यंत लक्षात घ्या. मागच्या वेळी लेखी परीक्षेचा कट ऑफ किती होता? 64 होता. पण जागा किती होती मित्रांनो? फक्त 124 होत्या. ओके. आता टायपिंग टेस्ट साठी जवळपास 1,158 कॅन्डिडेट्सला बोलवण्यात आलं. ज्यांना 64च्या पुढे स्कोर होता त्यांनाच बोलवण्यात आलं. जर तुम्ही जागा पाहिली तर 129 आहेत. 129 पैकी जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला जवळपास 9:1 चा रेशो दिसतो. म्हणजे 9:10 रेशो मध्ये त्यांनी उमेदवार जे आहेत तर ते बोलवले होते 9च्या रेशो मध्ये. यावेळी 1,332 जागा आहेत, जवळपास 1,132 जागा आहेत. एवढ्या जागा ज्या आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो, आता जर तुम्ही याचं 10 पट केलं तर किमान 10,000 पेक्षा जास्त उमेदवार या वर्षी टायपिंग टेस्ट देतील. किती? 10,000 पेक्षा जास्त उमेदवार टायपिंग टेस्ट साठी जे आहे तर ते एलिजिबल होतील या रेशोने. एवढ्यांची टायपिंग टेस्ट घेणं त्यांना शक्य आहे का ते बघणं गरजेचं आहे. 64चा मार्क होता 90 पैकी. मग टॉपर कितीचा होता तो पाहूया. या लेखी परीक्षेमध्ये टॉपर कितीचा होता? तर टॉपर याच्यात जर पाहिलं 77चा टॉपर होता मित्रांनो. किती? 90 पैकी 77 गुणांचा टॉपर होता. हे लक्षात घ्या. 77 गुणांचा काय आपल्याला पाहायला मिळतो? टॉपर जो आहे तर तो इथं पाहायला मिळतो, टॉपर. ओके. आता टायपिंग आणि मुलाखतीमधील टॉपर, टायपिंग आणि मुलाखत दोन्ही एकत्र, कारण की ते सेग्रिगेट नाही करता येणार आपल्याला. 20 + 40 म्हणजे किती मित्रांनो? 60 पैकी करावं लागेल. ते 60 पैकी 47.5 एवढे गुण त्याला जे आहेत तर ते मिळालेले. हा एक टॉपर आलेला आहे. 47.5 चा एक टॉपर आलेला आहे 60 पैकी. म्हणजे एवढे मार्क त्याला मिळतात जास्तीत जास्त. ओके. पुढे मुलाखत आणि टायपिंग मध्ये सर्वात कमी गुण मिळाले त्याला, सगळ्यात कमी गुण मिळाले. कमीत कमी किती गुण मिळतात 60 पैकी? बघा त्याला किती गुण मिळाले? जवळपास 29 म्हणजे 30 गुण मिळाले. 30 गुण त्याला जे आहे तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यापैकी लक्षात घ्या 16 तर मुलाखतला कंपल्सरी आहेत, 10 तर याला कंपल्सरी आहेत. म्हणजे 26 तो एकदम काठावर जो आहे तर तो पास झालेला आहे. हे लक्षात घ्या. याला 29 आलेले आहेत म्हणजे एकदम काठावर जो आहे तर तो इथं पास झालेला आपल्याला ते दिसतो. आता सेफ स्कोर काय असावा त्याच्या आधी मी तुम्हाला इथं थोडासा फिल्टर लावून जे आहे तर त्या काही गोष्टी सांगण्याचा इथं प्रयत्न करतो. चला इथं जर आपण गेलो, बघा इथं या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो. इथं यांचा सगळा हा जो आहे तर तो आहे. 1 मिनिट, मी तुम्हाला 1 नंबरचा व्यक्ती दाखवतो ज्याला सगळ्यात जास्त स्कोर आलेला आहे. 9 54 70 3 1 नंबर वाल्याला 117 चा स्कोर जो आहे तर तो आलेला आहे मित्रांनो. म्हणजे टॉपर हा 150 पैकी कितीचा आलेला माहितीये का? फक्त 117 गुणांचा टॉपर आलेला इथं. हा आणखी कोणाला जास्त स्कोर आहे का एकदा चेक करून घेऊ. नाही, 150 पैकी लक्षात घ्या, 150 पैकी 124 पदांसाठी 124 जागांसाठी 117चा टॉपर आहे पूर्ण. आता त्याला लेखीला किती गुण असतील ते वगैरे ती गोष्ट ठीक आहे. 117 गुणांचा जो आहे तर तो टॉपर इथं आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मेन आपण जाऊया की सर सेफ स्कोर वगैरे काय असला पाहिजे. बघा मागच्या वेळी 27,000 उमेदवारांनी परीक्षा दिली, 124 जागांसाठी होत्या. जवळपास 218 उमेदवारांचं कॉम्पिटिशन होतं एका पदासाठी. यावेळी जर तुम्ही पाहिलं 1.5 लाख अर्ज आलेले. किती? 1.5 लाख अर्ज आले. 1332 जागा आहेत आपल्या. मी मागे 1132 बोललो असेल, सॉरी, ते 1332 आहे. फक्त 112ची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मागच्या वेळीपेक्षा कॉम्पिटिशन ही थोडी कमी पाहायला मिळते, कारण की यावेळी जागा जास्त आहेत. पण यावेळी मित्रांनो खूप जुने प्लेयर्स असतील, खूप एक्सपिरियन्स प्लेयर असतील, त्यांनी पण फॉर्म जो आहे तर तो भरलेला आहे. हे पण आपल्याला इथं चालणार नाही. मागच्या वेळी जो कट ऑफ होता तर तो किती गेला होता? 64. यावेळी आपण आपला सेफ स्कोर यावेळी 65+ ठेवूया मित्रांनो. 65+ 90 पैकी
90 पैकी 65च आपलं टार्गेट असलं पाहिजे. मी आता हे 60 पण सांगू शकतो, कारण की जर आपण डोळसपणाने पाहिलं तर मागच्या पेक्षा कट ऑफ हा कमी लागू शकतो, कारण की जागा जास्त आहेत. हे पण एक महत्वाचं फॅक्टर जो आहे तो पाहायला मिळू शकतो. पण मित्रांनो, फक्त 65 प्लस एखाद्याला पडलं तर तो पास होईल का? नाही. जर पेपर खूपच सोपा आला तर हेच टार्गेट तुमचं 70-75 असंही जाऊ शकतं. पण सध्यासाठी जर तुम्हाला एक डोळ्यासमोर एक व्हिज्युअल ठेवायचं असेल तर 65 ते 70 आपण पकडूया, कारण की थोडंसं 65 जर ठेवलं तर उमेदवार 60 वर येऊन लागतात. तर आपण थोडं 65 ते 70 या गुणांमध्ये जर आपला सेफ स्कोर असेल ना मित्रांनो, तर हे खूप चांगली गोष्ट जी आहे तर ते होऊ शकते. एक टार्गेट जे आहे तर तो स्कोर आपण इथं ठेवला पाहिजे. 65 ते 70च्या दरम्यान. याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्ता हा जो विषय ना, गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये थोडासा इश्यू जो आहे तर तो आपल्याला येतो. 40 प्रश्न आहेत जवळपास. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे गुण आपले कमी जास्त होऊ शकतात. आपल्याला मराठी चुकवायचं नाही, इंग्रजी चुकवायचं नाही, कम्प्युटर आपलं चुकलं नाही पाहिजे. जीके जीएस मध्ये थोडे गुण कमी जास्त होऊ शकतात, कारण की त्याचं काय विचारतील याचा अंदाज येत नाही. तर अशा पद्धतीने पुढे आता पुढचा व्हिडिओ मी याच्यावर घेऊन येईल की 70ची स्ट्रॅटेजी काय ठेवावी. 70 गुण जर आपल्याला मिळवायचे, कोणत्या विषयात किती गुणचं आपण टार्गेट ठेवलं पाहिजे, कोणत्या विषयाची कशी तयारी केली पाहिजे, तर याच्या संदर्भातला येणाऱ्या कालावधीत मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला वाटत असेल की सर 70 प्लसचा घेऊन या, कमेंटमध्ये फक्त 70 प्लस एवढं टाईप करून मला पाठवा. जास्तीत जास्त उमेदवारांनी 70 प्लस सर, 70 प्लस स्ट्रॅटेजी असं काय असेल पाठवा. मला कळेल की उमेदवारांची मागणी मी त्याच्यावर जो आहे तर तो येणाऱ्या कालावधीत लवकरच आहे तर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तर आपल्याला मी तुम्हाला एक पूर्ण प्रॉपर दाखवलं, म्हणजे प्रॉपर अनालिसिस करून दाखवलं. मी असं नाही की मनाने ठरवलं सर 65 करा 70 करा, चला मला लय भाई वाटतं 70 नंबर, तसं नाही. एक अनालिसिस केलं, मागच्या जागा पाहिल्या, आत्ताच्या जागा पाहिल्या, मागचा टॉपर पाहिला, आत्ताचा टॉपर पाहिलं, इंटरव्ह्यूला किती गुण मिळू शकतात, आता इथं किती गुण मिळू शकतो, आणि तुम्हाला इथं लेखी परीक्षेसाठी 65 ते 70चं टार्गेट ठेवायचं. 120 जरी गुण मिळाले 150 पैकी तरी तुम्ही इझिली जे आहे तर ते या परीक्षेसाठी क्वालिफाय होऊन जाणार. तो काही इश्यू येत नाही तुमचा. ठीक आहे. आणि याच्या संबंधित आपण जे आहे शिपाई पदासाठी पास व्हावे याच्यासाठी 21 अपेक्षित प्रश्नसंच, तुम्हाला 21 प्रश्नपत्रिका मिळतील. याच्यात 99 रुपयात महाराष्ट्रातून सगळ्यात चांगली टेस्ट सिरीज आपण देण्याचा प्रयत्न करू. ऑनलाईन सगळ्यात ऑनलाईन टेस्ट असणार आहे, शिपाई या पदासाठी असणार आहे. एकूण 10 टेस्ट, ते पण फक्त 99 रुपयात तुम्हाला या सगळ्या टेस्ट मिळणार आहेत. त्यासोबतच पीवायक्यूची संपूर्ण बॅच आहे, ज्याच्यामध्ये शिपाई लिपिक पदाच्या सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिका, त्यांचं व्हिडिओ सोल्युशन, गणित बुद्धिमत्तेचं वर्कबुक, अभ्यासक्रमाचे सखोल पीडीएफ, या सगळ्या काही गोष्टी आहेत. फक्त 11 रुपयात आहे. ही बॅच देखील तुम्ही नक्की जे आहे तर ते जॉईन करू शकतात. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.